हॅलो, नमस्कार. मी आहे अंजली आणि अंजली स्टिचिंग ब्लॉग माझं चॅनल आहे यूट्यूबवर आणि माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर मी एक इंट्रो समजा किंवा फर्स्ट ब्लॉग समजा हा माझा. तर मी माझ्या ब्लॉगमध्ये म्हणजे साडी सेलिंगचं किंवा माझं ब्लाऊज स्टिचिंगचं हे दाखवत असते. तर भरपूर बायकांचे क्वेश्चन होते की तुम्ही साड्या कुठून आणतात ताई आणि तुमच्या साड्या छान आहेत आणि कुठं असता काय नाही हे सगळं तो मला डिटेल्समध्ये म्हणजे विचारत होत्या फोन नंबर घेऊन माझा इंस्टाग्रामवरून बायका. तर मी म्हटलं की एक माझा इंट्रो द्यावा म्हणजे माझा एक ब्लॉग पण होईल आणि फर्स्ट ब्लॉग म्हणून पण मी म्हणजे थोडंसं सांगावं की माझं एकही मी असं म्हणजे इंट्रो वगैरे दिलेलं नाही की मी कुठं असते काय नाही असं. तर बायकांचे क्वेश्चन होते. तर नमस्कार, मी आहे अंजली ढोले. तर मी असते हैदराबादमध्ये, हैदराबाद तेलंगणामध्ये, हैदराबादमध्ये शादनगर एक तालुका प्लेस गाव आहे. तर तिथं असते, माझ्या मिस्टरांची ड्युटी आहे तिथे, त्याच्यामुळं आम्ही इकडं तेलंगणामध्ये असतो आणि आम्हाला 25 वर्ष झालेले आहेत इथे राहून आणि इकडे सेटल झालेले आहोत. तर माझा साडीचा बिझनेस म्हणजे मी 7-8 वर्ष झाली साड्या करते आणि मी आमच्याच गल्लीमध्येच म्हणजे सराउंडिंगमध्ये सेल करत होते. ऑनलाईन मी आतापर्यंत केलेल्या नव्हत्या. जसं यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे तसं मग मी साड्यांचे व्हिडिओज वगैरे टाकत होते आणि मी ब्लाऊज स्टिचिंग पण करते. त्याच्यामुळं ना मी इथं येऊन घरी कसं बोर होत होतं मला इथं, म्हणजे मी आले होते तेव्हा. आणि एकतर भाषा वेगळी आणि सगळ्या गोष्टी वेगळ्या नवीन असल्यामुळे मी ब्लाऊज स्टिचिंग पण शिकले आणि पार्लर पण शिकले होते. बायकांना म्हणजे बोलणार बायकांना तरी किती असं म्हणजे एक बिझी राहण्यासाठी माझं मला बिझी असण्यासाठी मी हे सगळं शिकले होते. तर इथल्या बायका म्हणत होत्या की तुम्ही म्हणजे स्टिच करा ब्लाऊज वगैरे आणि साड्या पण सेल करा. त्याच्यामुळे मी हे सुरू केलं होतं आणि मग ब्लाऊज शिवायला भरपूर बायका येत होत्या. मला टाईम पण भेटत नव्हता, त्याच्यामुळे मग साडीचं पण सुरू केलं आणि मग ऑनलाईन टाकत टाकत मग हे आता ऑनलाईनचे ऑर्डर्स पण यायला लागले आणि त्यांचे क्वेश्चनचं मी आन्सर द्यावं असं वाटत होतं मला. तर मग तेलंगणामध्ये कसं आहे ना, इकडच्या बायकांना खूप वेगळ्या साड्या लागतात आणि तिकडच्या म्हणजे वेगळ्या लागतात. साऊथमधल्या साड्या तिकडच्या महाराष्ट्र बायका एवढे तेवढे घालत नाहीत आणि तिकडच्या जे साड्या आहेत ते इकडच्या बायकांना भरपूर म्हणजे आवडतच नाहीत. तर त्याच्यामुळे मी साड्या कशा सेल करते, तर आता जे पैठणी वगैरे साड्या आहेत ना, तिकडच्या बायकांना आवडत आहेत त्या साड्या. तर ते साड्या मी जास्त करून ऑनलाईन तिकडून तिकडंच पाठवते. जे की माझे वेंडर्स आहेत, होलसेलर्स आहेत, ते तिकडून तिकडे डिस्पॅच करतात आणि जे आहे मी घरूनच चालवते. ते मी इकडं घरून जे स्टॉक ठेवते ना, तर ते माझ्या लोकलसाठीच असतात. ते बायका ते घेतात डेलीसाठी. म्हणजे त्यांचं जसं इकडं कसं पट्टू साड्या चालतात, डेली वेअरला पण वेगळ्याच लागतात आणि कॉटनच्या वगैरे हे सगळे वेगळे लागते त्यांना. त्याच्यामुळे मी थोडे आणि जास्त स्टॉक मी असं मागवत नाही, जसं त्यांच्या ऑर्डर्स असतील तसंच मागवते आणि तिकडच्या जे आहेत ते ऑनलाईन तिकडून तिकडंच पाठवते. व्हिडिओ कॉलवर हे सगळं कन्फर्म करूनच साडी कशी आहे काय नाही असं म्हणजे पूर्ण डिटेल्समध्ये माहिती त्यांच्याकडून घेऊन मी हे साड्या तिकडच्या तिकडं पाठवते. तर काही काही बायका आहेत आता भरपूर यूट्यूबवर म्हणजे एक साड्यांचाच बिझनेस चालू आहे. सगळ्या जे बायका पाहतील ते साड्यांचाच बिझनेस आहे. मी जेन्युअन सांगत आहे, जे चालू करतील नवीन बायका त्यांच्यासाठी मी सांगते की साड्यांचा बिझनेस करूच नका. मेन म्हणलं तर काहीही पडलेलं नाही त्याच्यामध्ये. दुसरं तुम्ही काहीही करा पण साड्यांचा नका करू. काहीच नाही असं, तेवढेच येतात आणि तेवढंच ते परत मागवा, परत तेवढंच येतात तेवढंच जातात, ते काहीच नाही. जसं जशाच तसंच असतं. थोडंफार असतं पण असं तेवढंही नाही बेनिफिट असं की जेवढं तुम्ही दुसऱ्या बिझनेसमध्ये करू शकाल. आणि आता फ्रॉड पण खूप झालेले आहेत. फ्रॉड खूप लोक करतात. म्हणजे तुम्ही जेन्युअन जिथं म्हणजे तुम्हाला करायचं आहे का तिथं प्रत्यक्षात जा, साड्या सिलेक्ट करा आणि तिथून तुम्ही स्वतः घेऊन या. तरच साड्यांचा बिझनेस चांगला म्हणजे तुम्हाला परवडेल. नाहीतर दुसऱ्यांच्या भरोश्यावर फोनवर फोटोज किंवा हे ते घेऊन व्हिडिओज वगैरे असं करून काही कोणावर ट्रस्ट ठेवू नका. माझ्यासोबत पण 1-2 वेळेस स्टार्टिंगला झालेलं होतं. फ्रॉड करतात लोक. साड्या भरपूर म्हणजे देतो म्हणतात आणि दुसऱ्याच पाठवतात किंवा पैसे दिले तरी साड्या नाही पाठवत, हे असे झालेले होते. त्यासाठी तुम्ही एखादं जेन्युअन पेज किंवा काही म्हणजे इंस्टाग्रामवर किंवा कुठं बघत असाल तर तिथं जाऊन भेट देऊनच साड्या सिलेक्ट करा आणि तुम्ही सेल करा असं मी म्हणणार आहे. कारण काय खूप होते असं, फ्रॉड खूप होते, खूप बायकांसोबत पण झालेलं आहे. तर म्हणजे ज्यांना करायचं आहे त्यांनी करा आणि साठी मी सांगणार आहे, यूट्यूबवर जे आहे ते भरपूर तुम्ही चालू करा, आजपासूनच चालू करा. यूट्यूब खूप चांगलं आहे, तुम्हाला पण टाइमपास पण होईल आणि तुमचं पण होईल. जरी कोणी नाही बघितले व्हिडिओ, आपले सबस्क्राईब नाही वाढले, तरी आपली एक आठवण म्हणून राहतात की आपण काय करत होतो कडे, काय दाखवत होतो, काय करत होतो, हे आपल्याला तरी आपण कधी फ्युचरमध्ये बघू शकतो. त्याच्यामुळं मला तर खूप म्हणजे ह्या गोष्टीची खूप आवड होती आणि हे पण स्टार्ट करायचं होतं मला खूप दिवसापासून. त्याच्यामुळं मी हे स्टार्ट केलं आणि मग हैदराबादमध्ये मी राहते, तेलंगणामध्ये. त्याच्यामुळं थोडंसं म्हणजे कसं भाषेचा प्रॉब्लेम, कल्चर वेगळं, सगळं डिस्टर्बन्स होत होतं मला. मग त्याच्यामुळे थोडंसं मी बिझी राहण्यासाठी, मला बिझी राहण्यासाठी यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे. तर कोणी नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. भरपूर जणींचे क्वेश्चन होते असे की तुम्ही कुठं असता ताई, काय नाही, तुमच्या साड्या छान छान आहेत
आणि थोडे वेगळे पॅटर्न दाखवा, हे दाखवा, ते दाखवा. मी असं म्हणजे मी आता पुढे नवीन नवीन साड्या वगैरे आणेन किंवा टाकेल, डेली ब्लॉगमध्ये दाखवेल. तर इथं जशा जातात तशाच मी स्टॉक जास्त कोणीही आणून ठेवू नका घरामध्ये, कारण तुम्ही जे नवीन सुरू करण्याचं म्हणजे आहे तुमचा विचार, तर स्टॉक घेऊन आणणं, मग ते साड्या जात नाही तर मग प्रॉब्लेम येऊ शकतो आणि पैसे पण वेस्ट आणि सगळं दिमाग पण खराब होते. त्याच्यासाठी मी जे नवीन कोणी बिझनेस सुरू करत आहेत बायका त्यांच्याबद्दल सांगत आहे की स्टॉक आणून वेस्ट करण्यापेक्षा ना तुम्ही म्हणजे ऑनलाईन हे दुसरं शिका, म्हणजे भरपूर जे टेक्निकली गोष्टी आहेत ना ते शिका. त्याच्यामध्ये भरपूर पैसा आहे. मी शिवणकाम करत होते ना, त्याच्यामध्ये आपलं काहीही लॉस नाही, फक्त धागा लागतो आणि एक मशीन लागते, पण त्याच्यामध्ये एवढं बेनिफिट आहे ना, मी सांगते भरपूर. म्हणजे मी दिवसाचे 3 ते 4 ब्लाऊज काढत होते आणि 2-3 साड्या पिकोफॉल, म्हणजे मी लोड घेऊन असं नाही करत होते की प्रेशर पाहिजे, करायचं म्हणून असं नाही. एक आरामशीर म्हणजे 2-3 ब्लाऊज काढत होते. तर त्याच्यामध्ये एवढा पैसा आहे की कशामध्येच नाही असं वाटतं मला. पार्लर आणि मशीन हे दोन्ही खूप चांगले आहेत. म्हणजे तुम्ही शिकाल, यूट्यूब चॅनल जर चालू करायचं तर हे पण करा. घरगुती तुम्ही जे करतात ते तुम्हाला लोकांना दाखवता आणि जे नॅचरल आहे ते दाखवा. फेक वगैरे हे असं काही दाखवण्यात काहीच इंटरेस्ट नाही. तुम्ही जे जेन्युइन आहात आणि तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट आहे करण्यामध्ये, हे सगळं दाखवलं तर लोकांना आवडते आजकाल. आणि मी पण म्हणजे मला आवड आहे म्हणून केलं की मला हेच पाहिजे तेच पाहिजे असं माझं काही नाही. म्हणजे एवढेच झाले पाहिजे आणि केलंच पाहिजे, डेली ब्लॉग टाकले पाहिजे किंवा मी ते एक ध्येयच आहे माझं तेच केलं पाहिजे असं म्हणून मी काही नाही. मी एक म्हणजे एक जनरली म्हणजे टाकायचं आणि मी बिझी राहण्यासाठी आणि मला म्हणजे थोड्या आठवणी राहू शकतात. चला तर मग मी माझा इंट्रो दिलेला आहे आणि पुढे मी तुम्हाला ना म्हणजे माझ्या जे आता म्हणजे ऑर्डर केलेल्या होत्या, इथले पण बायका घेतात साड्या वगैरे, तर त्यांनी पण ऑर्डर केलेल्या होत्या साड्या. त्यांच्या जेव्हा आल्यात का तेव्हाच घेऊन जातात ते बायका, पण थोडेसे आलेले ती बाईक येण्यासाठी म्हणजे थोडं एक उद्या किंवा आज येईल तर मी ते साडी दाखवते तुम्हाला. माझ्याकडे साड्या पैठणी वगैरे घेतलेल्या आहेत ते बायका चांगल्याच आहेत, त्यांना आवडलेल्याच होत्या आणि मी काही जास्त रेटमध्ये वगैरे देत नाही, फ्री शिपिंगच ठेवते. त्याच्यामुळे तुम्हालाही आवडलं तर तुम्ही घेऊ शकता. आणि ब्लाऊजचं पण ज्यांना जर क्रॉस कटिंगचे ब्लाऊज आवडत असतील, मी डिझाईन वगैरे ते शिवत नाही, इकडे क्रॉस कटिंगच जास्त चालते, त्याच्यामुळं ना मी क्रॉस कटिंगच ब्लाऊज जास्त शिवते आणि ते पण सिम्पल असते. हे बेबी फ्रॉक पण आहे, एक ते 6 ते 7 वर्ष म्हणजे 7 वर्षाच्या मुलीचा खूप छान आलेला आहे बघा. हे फ्रॉक मी तुमच्या समोर ओपन करत आहे, मी दाखवते बघा. तर खूप मस्त आलेलं आहे हे आणि अशा पद्धतीने त्याला अस्तर पण असणार आहे. किती छान आहे ना. इकडे जास्त लंगा जॉकेट टाईपचेच ड्रेस घालतात, त्याच्यामुळे त्या बाईंनी ऑर्डर केलेले आहे. मी शिवून पण देते हे, पण त्यांना हे खूप पैठणीचं मॉडेल त्यांना आवडलं होतं, त्याच्यामुळे ते म्हणत होत्या की म्हणजे शिवा आणि किंवा ऑर्डर तरी करा. मग माझ्याकडे होते असे म्हणजे. तर आणि मी साड्या कुठून आणते तर मी सुरतवरून आणते आणि तामिळनाडू किंवा हैदराबादला पण घेते साड्या, हे तिकडून ऑर्डर करते. म्हणजे जे की कोठा पोचमपल्ली ह्या साड्या असतात ना ते साऊथमधूनच ऑर्डर करते. आणि जे हे आहेत म्हणजे पैठणी साड्या आहेत ते मी म्हणजे सुरतवरून ऑर्डर करते. बघा किती सुंदर आहे हा ड्रेस, मस्त आहे, कलर पण मस्त आहे. हे असं पण आहे. इकडचे तर खूप वेगळे असतात पॅटर्न, मी तसे पण शिवलेले आहेत, पण तेव्हा मी व्हिडिओ काढत नव्हते, असं काढत पण नाही, नंतर मी दाखवेल ते. पण लंगा जॉकेट म्हणतात त्याला, खूप छान शिवतात. आणि याला असं बो पण येते बघा मस्त. आणि आता साडी दाखवते. जर तुम्हाला साऊथमधल्या साड्या पाहिजेत असतील तर खरंच माझा मी व्हॉट्सअप नंबर देईल, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा. खूप छान छान साड्या असतात. मला जास्त साऊथमधल्या साड्या आवडतात, मी साऊथमधलेच घालते आणि पर्सनली मला जे आवडतात ना तेच ठेवायला मला आवडते. कारण काही मग उगाच दाखवायचं वेगळं आणि हे आवडतात. पैठणी आता खूप बोर वाटते ते साड्या मला तर, पण काही बायका घेतात, त्यांची आवड आहे तर आपण काय म्हणावं. तर हे आहे बघा, हे असे काठा येणार आहेत. ह्या पद्धतीने आणि पदर हे असा पैठणी टाईपचा. खूप छान आहे साडी. मला दुसऱ्यांनी घातलेले आवडतात पण मला नाही आवडत, म्हणजे पर्सनली पैठणी साडी मला घालायलाच नाही आवडत. मी जास्त करून इकडच्या हे सिल्क गद्वाल आणि साऊथ सिल्कमधले जे साड्या असतात ना त्या साड्या, पट्टू मॉडेलच्या साड्या, ह्याच साड्या मी जास्त घालते. आणि ब्लाऊज वर्कचे इकडं कुठं जाणार, म्हणजे लग्न वगैरे असलं तरच आमचं जाणं घालणं होते, नाही तर ड्रेसच घालते मी जास्त. त्याच्यामुळे मी साड्यांच्या नादी नाही लागत जास्त, म्हणजे मला ठेवते काही. आणि मी माझ्याकडे महेश्वरी साड्या, डेलीवेअरच्या साड्या, कोठा ह्या सगळ्या आहेत साड्या. ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी घ्या. माझ्या पेजला पण लाईक करा, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर पण टाकलेले आहेत मी, हे बघा. आणि इथं ना बोनालू म्हणून असते बघा, मागच्या महिन्यात बोनालूचा सण होता
तर त्या सणाला इथे कसं ऑफर होत्या, किलोनी साड्या दिल्या होत्या. तर मी माझ्या सासूबाईसाठी एक साडी घेतलेली होती. त्यांना आवडते नाही आवडते हे पण माहिती नाही, पण घेतलेली होती. माझ्यासाठी पण एक घेतली, मला नाही आवडली तेवढी, म्हणजे तरी पण घेतली. त्यांना ती पण आवडली तर ते देईल, नाही तर ही आवडली तर ही देईल. माझ्या सासूबाईसाठी मला घ्यावं वाटते, म्हणजे त्यांना काही आवडलं तर द्यावं वाटते, घालावं वाटते. त्यांनी छान आहे, पट्टूमध्येच आहे. हे बघा हे असं, आणि पदर असणार आहे याचा, हे असं चॉकलेटी. तर ही माझ्या एक सासूबाईसाठी घेतलेली होती साडी. आता दिवाळी किंवा दसऱ्याला गावाकडं कधी जाणं झालं तर म्हणजे त्यांना देता येईल म्हणून. ते काही येत नाही तिकडं, आणि आल्या तरी राहत नाहीत जाणं. आणि हैदराबादला म्हणजे त्या भाषेचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना आवडतच नाही मेन म्हणजे राहायला. तर आणि ही एक साडी, ही महाराष्ट्रामध्ये भरपूर बायकांच्या अंगावर पाहिली ही साडी अशा पद्धतीने. ही मला कलर खूप आवडला होता याचा, तर कलर आवडल्यामुळे मी एक साडी ठेवली. खूप छान आहे कलर, इंग्लिश कलर असा, म्हणजे ग्रे टाईपचा, ग्रे पण नाही, नेव्ही ब्ल्यू डार्क असा. मग किती छान. चला तर मग ह्या साड्या होत्या. आणि तुम्हालाही जर आवडत असतील माझ्याकडे साड्या तर माझ्या चॅनलला यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करा, नवीन असाल तर. चला, मला अंडा करी बनवायची होती तर मी तुम्हाला अंडा करीची रेसिपी एक दाखवेल. आणि माझं चॅनल आवडलंच तर लाईक करा. माझा इंट्रो समजा फर्स्ट ब्लॉगच आहे, समजा मी काही म्हणजे सकाळचं रुटीन संध्याकाळचं रुटीन वगैरे हे असं काही शेअर केलेलं नाही. फर्स्ट ब्लॉगमध्ये जे करतात ना बायका तसं, आणि मला ते आवडतही नाही. रोजचं घरातली कामं दाखवा वगैरे हे ते. थोडंसं नवीन असलं काही तर बायकांना बघायला पण आवडेल आणि थोडंसं इंटरेस्ट पण असेल असं मी वाटतं. तुम्हाला काय आवडते काय नाही, मी म्हणजे मी डेली शेअर करत जाईल माझी व्हिडिओज आता. आणि नवीन असेल तर खरं सबस्क्राईब करा. तर चला आपण करी बनवूया. तर अंडा करी बनवण्यासाठी मी इथं कांदा घेतलेला होता बारीक बारीक कापून, आणि खोबरं घेतलेलं होतं. आणि ताव्यावर मी अगोदर ज्वारीच्या भाकरी टाकलेल्या असल्यामुळं तावा थोडासा काळा दिसत होता. आणि मग हे सगळं चांगल्या पद्धतीने भाजून घ्या. आणि आपण हमेशा जे आपण महाराष्ट्रीयन पद्धतीने जी भाजी करतो ना त्याच पद्धतीनं मी पण बनवते. इकडं या भाजीमध्ये चिंच पण टाकतात, म्हणजे चिंचेचं पाणी पण टाकतात. इकडं थोडंसं कोणत्याही भाज्यामध्ये आंबट आंबट खातात, त्याच्यामुळं म्हणजे मला नाही आवडत, आम्हाला नाही आवडत ते त्या पद्धतीनं खायचं. तर आपण म्हणजे आम्ही ना घरामध्ये आपलं सगळं महाराष्ट्रीयन पद्धतीनंच स्वयंपाक पण बनवते मी, आणि तसंच आवडते पण घरामध्ये. तर या पद्धतीनं भाजून घेत आहे आणि मी मिक्सरला काढून घ्यायचं आहे. मग तर मला सांगायचं एवढंच होतं की तुम्हाला जर साड्यांचा बिझनेस करायचा असेल तर तुमच्या रिस्कवर करा, आणि थोडाफार माल घरामध्ये आणून ठेवू शकतात तुम्ही 10 ते 20 हजारापर्यंत. म्हणजे तुमच्या गल्लीमध्ये कशा जातात किंवा तुमचं ऑडियन्स असणं खूप गरजेचं आहे. साड्या जर सेल करायच्या असतील ना तर आपल्याला ऑडियन्स असणं खूप गरजेचं आहे, तरच आपले सेल होऊ शकतो, नाहीतर सगळ्याच्या सगळ्या माल घरामध्ये पडून राहील. तर बघा तुमच्या रिस्कवर तुम्हाला जर करायचं असेल तर. आणि इथे मी ना अंडे शिजून घेतले होते बघा कुकरमध्ये. तर मी माझ्या मिस्टरांना म्हणत होते की अंडे असे का झाले, कलर याचा असा का झाला. आणि आम्ही येलो कलरचं नाही खात, म्हणजे येलो बल्क जे असते ते अंड्याचं ते कोणीच घरामध्ये खात नाही. तर मी ते काढून टाकलेलं होतं. तर माझ्या मिस्टरांना मजाकमध्ये मी म्हणत होते, ते त्याच फील्डमध्ये आहेत म्हणजे वेटरनरी डॉक्टर. तर ते म्हणत होते की बाई तू जास्त शिजवलेस त्याच्यामुळं ते अंडे तसे झालेत. तर होऊ शकते असं पण कधी. आणि मग फोडणी देत आहे मी इथं. अशी चांगली कढईमध्ये गरम करून तेल घ्यायचं आहे, आणि सगळे आपले जे मसाला काढलेला होता ते चांगल्या पद्धतीने तळून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये मग लाल तिखट, काळा मसाला हे सगळे मसाले टाकून अंडे टाकून घेणार आहे मी. तर मला एवढं सांगायचं होतं. आणि माझं हे फर्स्ट ब्लॉग आहे म्हणून समजा. आणि तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मी रोज डेली म्हणजे आता ब्लॉग टाकत जाईल मी, म्हणजे रोज शूट करते पण ते एडिट करणं हे ते होत नाही माझ्या चॅनल. त्याच्यामुळं मी कधी कधी लॉंग व्हिडिओ टाकते आणि शॉर्ट व्हिडिओ रोजच टाकते थोडं. आता टाकायला तर समजा. तर हे मसाले सगळे परतून घ्यायचे आहेत, आणि मग अंडे फिरवायचे आहेत त्याच्यामध्ये, फ्राय करून घ्यायचे. आणि गरम पाणीच टाकायचं, थंड पाणी नाही टाकायचं. तर अशा पद्धतीने झाली माझी करी. आणि जर माझ्या साड्या आवडत असतील तर तुम्ही ऑर्डर करू शकतात मी व्हॉट्सअप नंबरवर माझ्या कॉन्टॅक्ट करून. आणि माझ्याकडे सगळ्याच साड्या आहेत, म्हणजे साऊथ इंडियन पण आहेत, महाराष्ट्रीयन पण आहेत. आणि ऑर्डर बुक करा, आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि कमेंट करायला विसरू नका. तर गरम पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे. गरम पाणी टाकलं तरच त्याला तरी येते आणि टेस्ट पण लागते. थंड पाणी टाकलं तर तेवढी काही टेस्ट वाटत नाही. तर हा होता माझा आज इंट्रो. तर आवडत असेल तर खरंच साड्या पण आवडत असतील तर तुम्ही घ्यायला काही हरकत नाही. जर म्हणजे
वेगवेगळ्या साड्या जर तुम्हाला पॅटर्न बघायचे असतील तरी मला कॉन्टॅक्ट करू शकता. तर थँक्यू माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.